दिवाळी नंतर फटाके वाजवण्याची घोषणा मी काल केली होती, परंतु शरद पवार साहेबांना थोडी घाई झाली आहे म्हणून अनाप शनाप आरोप बीजेपीच्या नेत्यांवर करायचं। पण माझं शरद पवारांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे। मी काल सांगितलं दिवाळी नंतर 3 मंत्री आणि 3 जावई, पण मला शेवटी आजच पहिला पटाका फोडावा लागतोय। 3 जावयापैकी पहिले जावई आहे पवार परिवाराचे जावई। शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हिम्मत आहे का उत्तर द्यायची? पवार परिवाराचे जावई मोहनराव पाटील, मोहन पाटील यांच्याकडे किती पैसे आले, कुठून आले, कसे आले, ते पैसे कुठे गेले? मोहन पाटील हे विजया पाटील अजित पवार यांचा ज्या बहिणी आहेत त्यांचे यजमान जरंडेश्वर शुगर मिल प्राइवेट लिमिटेड, त्याची ओनरशिप हळूहळू अनेक कंपन्यात, त्यातली एक कंपनी ज्याचे पार्टनर आहे मोहन पाटील, विजया पाटील अजित पवारांचा बहिणीचे यजमान नीता पाटील आणि सुनेत्रा पवार। अजित पवारांच्या कंपनीत अनेक बिल्डर कडून पैसे आले, ते पैसे परत दिले गेलेच नाही। ठाकरे पवारांचं हेच तर वैशिष्ट्य। संजय राऊतच्या खात्यात लाखो कोटी रुपये आले आणि ते परत गेलेच नाही। ईडीने ज्यावेळी समन बजावलं, वॉरंट काढण्याचा इशारा केला, त्यावेळी संजय राऊतने चोरीचे 55 लाख परत केले। अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आलेत या सगळ्या बिल्डर्स कडून, आणि ते पैसे अजित पवारांनी कुठे कुठे ट्रान्सफर केले? जावयाच्या अकाउंट मध्ये केले, बहिणीचा अकाउंट नीता पाटीलच्या अकाउंट मध्ये केले, सुनेत्रा पवार बायकोच्या खात्यात केले, त्यानंतर पार्थ अजित पवार यांच्या खात्यात केले, आणि आणखीन एक नाव वाचून दाखवतोय ए पवार, हे अजित पवारांच्या आईचं नाव आहे। म्हणजे घोटाळ्यांचे पैसे, चोरी का माल अजित पवारांनी पूर्ण परिवारात ट्रान्सफर केला। इन्कम टॅक्स नंतर ईडीच्या धाडी पडल्या, 19 दिवस या धाडी चालू आहेत। 1000 पेक्षा जास्त कोटीची बेनामी संपत्ती बाहेर आलेली आहेत। शेकडो कोटीचे ज्याला आपण म्हणतो ना नॉन ट्रान्सपरंट एंट्री, ज्याला हवालाही म्हणता येणार, शेल कंपन्यांचे व्यवहार पण म्हणता येणार, बंद झालेल्या कंपन्यांमधून आलेल्या आहेत। शेअर ऍप्लिकेशन मनी, शेअर ऍप्लिकेशन मनी, शेअर ऍप्लिकेशन मनी। शरद पवारांना असं वाटते का की आम्ही आता 5-15 लेयर उभ्या केल्या म्हणून आमची चोरी पकडली जाणार नाही? गेल्या 19 दिवसात पवार परिवाराचा 7-12 हा पूर्ण आम्ही त्यांच्या हातात दिला आहे। आणि म्हणून इन्कम टॅक्सचा 11 दिवस धाडी, नंतर ईडीचा धाडी, याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी त्यांनी त्यांचे पप्पू नवाब मलिक, समीर वानखेडे 12 दिवस हो का हो मलिक, मी नवाब मलिकांना सांगतो, मलिक साहेब आपल्या मुलीचं म्हणजे परिवारातल्या मुलीचं लग्न तर समीर वानखेडे बरोबर 2006 मध्ये झालं, त्याच्या आधी तो शेड्यूल कास्ट म्हणून पोलिसात नोकरीला लागला होता। त्यावेळी तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007 मध्ये IRS शेड्यूल कास्ट म्हणून सिलेक्ट झाला, त्यावेळी तुम्ही का गप्प बसला होतात? 2015-16 मध्ये डिवोर्स झाला, 2021 पर्यंत का गप्प बसला होतात? म्हणून कधी वानखेडेचं नाव काढायचं, तू दलित नाही, तू मुस्लिम आहे, तू हिंदू नाही, तू मुस्लिम आहे, हे काय नौटंकी, हे पेड पब्लिसिटी। आता एक वेगळा आणखीन काढला, फडणवीसांची पत्नी। ओ पहिले उत्तर द्या, अजित पवारांनी 1050 कोटीची बेनामी संपत्ती पवार परिवाराचा जावयांच्या खात्यात पैसे कुठे आले आणि कुठे गेले याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावं लागणार। हा 6 फटाक्यापैकी पहिला फटाकडा मी फोडला आहे। हिम्मत असेल तर
तर शरद पवार उद्धव ठाकरेंनी सामोरे सामोरे उत्तर द्यावा. आता बैलवेडा बंद कराव्या. आता आहे की ही जे गोष्ट आहेत हे गेले 2-4 महिन्यापासून मी स्वतः माझी चार्टर्ड अकाउंटंटची टीम हे आम्ही स्टडी करत होतो. ते आम्ही इन्कम टॅक्स ईडीलाही दिल्या होत्या, त्या 2 एजन्सी पण स्टडी करत होत्या. आणि हे जे आम्ही सांगत होतो त्या IT ईडीच्या धाडीत हे सगळे पुरावे सिद्ध झाले. ज्याचं परवा पण जरंडेश्वरच्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटलं, त्यांनी आणखीन डॉक्युमेंट दिलं, त्यावेळी हे सिद्ध झालं. हा जो गुरु कमोडिटी मधला जो गुरु आहे ना तो अदृश्यनीय आहे, पृथ्वीवरचा गुरु आहे, व्यक्तीचं नाव आहे. मग ते कोणाचा व्यक्तिगत जीवनात मी पडणार नाही. मुद्दा असा आहे पवार परिवाराने महाराष्ट्राला लुटला आहे. हे जे नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करायचे, दाऊद तो कुणाचा बाप आहे, तर नवाब मलिकने दाऊद नाव खूप त्याला जवळून माहित आहे ना. कारण की 2 नंबरचे व्यवहार आणि दाऊद हा ते हे 92 मध्ये 93 मध्ये 94 मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची भाषणं जर ऐकली ना 92, 93, 94, 95 विधानसभा निवडणुकीत, तर त्यांना नवाब मलिकला कळलं होतं की दाऊद आणि शरद पवारचे काय संबंध आहे. अजित पवारचा आतापर्यंत जे दिसतंय 1000हून अधिक कोटी रुपयेचे ट्रान्झॅक्शन हे नॉन ट्रान्सपरंट मनी द्वारा एसेट्स उभ्या केल्या गेल्या आहेत. आता एक्झॅक्ट आकडा कसा आहे ते इन्कम टॅक्स ईडी दोघे एकत्रित बसल्यानंतर महिना 2-4 महिन्यात येणार. पण मी जे सांगितलं पुन्हा रिपीट करतो, 10,000 कोटीचा दावा करा. माझ्याकडे हे सगळे जे डॉक्युमेंट आहे हे सगळे डॉक्युमेंट मी पैसे भरून ऑफिशियल गव्हर्नमेंट सिस्टम मधून प्राप्त केले आहेत. 2 बिल्डर ज्याच्याकडे इन्कम टॅक्सला 180 कोटीची आर्थिक कॅश ज्वेलरी आणखीन व्यवहार सापडले, त्या 2 बिल्डरने अजित पवारांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. अजित पवार म्हणजे परिवार, आणि तिथून ते सुनेत्रा अजित पवार, पार्थ अजित पवार, त्यानंतर त्यांच्या आईच्या नावावर, त्यानंतर त्यांच्या जावयाच्या नावावर, बहिणीच्या नावावर, असे सगळे ते पुढे गेले आणि मोठं एम्पायर उभं झालं. अजित पवारांनी 1.5 तासभर प्रेस कॉन्फरन्स घेतली, यातल्या एकाचं उत्तर दिलं नाही. हिंमतच नाही, कसं सांगणार. हो, त्याने कोणाचा कारखाना किती आला आणि कितीत गेला. ओ भाऊ तुमचा हिशोब द्या ना, तुमचा खात्या. जसं संजय राऊतने किती हुशारी ठोकली, एवढी बडबड करतात. सांगा ना संजय राऊत 55 लाख तुम्ही परत दिले की नाही. संजय राऊतने PMC बँकच्या डिपॉझिटरचे चोरलेले HDIL कडून आलेले 55 लाख छक मारत, मी चुकीचं मराठी बोलतोय, अशुद्ध बोलतोय, अति शिवीगाळ करायची नसते, पण जेवढं संजय राऊत पाक करतायत ना भाजपच्या नेत्यांवर, म्हणून बोलावं लागतं. दिले की नाही पैसे परत. अजित पवार आणि अजित पवारांच्या आई आणि त्यांच्या जावई आहेत, त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर केले असं सांगितलं जाते. नेमकी किती अमाऊंट आहे? हे पा आता हे जे टोटल मी माझ्याकडचा जो एक कंपनीचा व्यवहार सांगतो, हे जे ए पवार लिहिलेलं आहे त्या अजित पवारचा आई आहे 5.34 करोडचं ट्रान्झॅक्शन. याचा अर्थ ते 5.34च फायनल असे नाही, त्याचा पुढचे जे सगळे क्रॉस एंट्री, पण याचा अर्थ इन्व्हॉल्वमेंट झाली सिद्ध. आता हे जे आहे अजय पार्थ अजित पवार 5 करोड, म्हणजे 5 करोड तर हे एका कंपनीचं ट्रान्झॅक्शन, पण हे एक ट्रान्झॅक्शन पण पुरेच आहे. आता हा जो आहे शिवालिक वेंचर 50 करोड, हा शिवालिक इन्व्हॉल्व आहे, सगळ्यांनाच कळलेलं आहे. त्यानंतर हे जावं आता, तर हे पहा, जरंडेश्वर शुगर मिल इज owned by Laird Companies, which is ultimately owned by Mohan Patil, husband of Mrs. Vijaya Patil, sister of Ajit Pawar. त्यानंतर नीता पाटील आणि सुनेत्रा पवार. तर
हे एक आहे. पुढे जाऊन असं लक्षात आलं इन्कम टॅक्सचे जे प्रेस नोट आली होती 1000 पण, आणि मला कळलं नाही इन्कम टॅक्स नंतर पाठपुरावा ईडी करते तर यातले सगळे ट्रान्झॅक्शन सिद्ध झाले, पण अमाऊंट वुड बी मच मोर देन 1000 crore. आणि त्याच्यामुळे हे समीर वानखेडे किंवा अमृता फडणवीस इतकं घाणेरडं गलिच्छ राजकारण फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपॅसिटी नाही, आणि त्यामुळे डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक आहे. याचं उत्तर 19 दिवस इन्कम टॅक्स नंतर ईडीची रेड चालू आहे की नाही अजित पवारांनी सांगा. वैसे मैंने कहा था कि मैं दिवाली के बाद में पटाखे फोड़ूंगा, लेकिन अभी शुरुआत शरद पवार और उद्धव ठाकरे जी ने की है. पहले एक दलित एम्प्लॉय समीर वानखेड़े के पीछे गलत ढंग से लगे, उसके परिवार के पीछे लगे. आज अमृता फडणवीस का 4 साल पुराना, और इसके लिए मुझे आज पहला फटाका फोड़ना पड़ा है. जो मैंने कहा था 3 मंत्री के घोटाले, 3 दामाद के, सबसे पहले दामाद मोहन पाटिल ये पवार परिवार के दामाद है. मोहन पाटिल ये अजीत पवार के बहनों है. अजीत पवार ने, मैंने एक एविडेंस के रूप में कि उनकी एक कंपनी में 100 करोड़ रुपया बिल्डरों से आया, जहां पर इनकम टैक्स की रेड में सैकड़ों करोड़, 1000 करोड़ की बेनामी प्रॉपर्टी सामने आई है. उस 100 करोड़ अजीत पवार को दिए, अभी तक वापस नहीं हुए. और वह पैसे अजीत पवार ने अपनी माताजी के खाते में ट्रांसफर किए, अपने पुत्र पार्थ पवार के नाम पर, अपनी 2 बहनों के नाम पे, अपने जो दामाद है मोहन पाटिल, ऐसे सबके खाते में ये पैसे ट्रांसफर हुए हैं. मोर देन 1000 करोड़ का घोटाला. 19 दिन से पहले इनकम टैक्स, बाद में ईडी की रेड चल रही है. उसके कारण उद्धव ठाकरे, शरद पवार घबरा गए, कांप उठे. इसके लिए डाइवर्जन करने के लिए पहले दलित अधिकारी समीर वानखेड़े को रोज उठकर शरद पवार, नवाब मलिक के द्वारा कहते थे तू हिंदू नहीं है, तू मुस्लिम है, तू दलित नहीं है, तू मुस्लिम है. और अब देवेंद्र फडणवीस की पत्नी का पुराना फोटो निकालकर मैं शरद पवार, उद्धव ठाकरे को चैलेंज देता हूं, ये डाइवर्जन जो टेक्निक बंद करो. पहले 19 दिन जो हिंदुस्तान की सबसे बड़ी रेड चालू है, 1000 करोड़ से ज्यादा बेनामी संपत्ति, उसका हिसाब दो. सबूत है किस तरह की ये ट्रांजैक्शन है, कितने की ट्रांजैक्शन? अब गए 4 महीने से हम लोग स्टडी कर रहे थे, मैं और मेरी टीम. हमने फाइनेंस मिनिस्ट्री से लेके ईडी, आईटी सब जगह ये डॉक्यूमेंट दिए थे. ये 19 दिन की रेड में ये अभी सिद्ध हो चुके हैं. मेरे ख्याल से हमने तो 2-4 कंपनी के ट्रांजैक्शन दिए. सब ट्रांजैक्शन तो इनकम टैक्स और ईडी ढूंढ के निकाल सकती है. तो ये सब जो डॉक्यूमेंट्री एविडेंसेस है, उसमें जरंडेश्वर शुगर मिल से लेके कल्पवृक्ष ट्रांजैक्शन, शिवालिक, ओमकार बिल्डर, इन सब के साथ के व्यवहार है. कुल मिला के व्यवहार 2000 करोड़ का हुआ या 5000 करोड़ का, ये तो आईटी और ईडी ही बता पाएगा.